ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की अगुवाई में वक्फ बचाओ समिति और वक्फ समन्वय समिति जलगांव जुमा के दिन शाम 7 बजे ईदगाह मैदान जलगांव में वक्फ अधिनियम 2025 के खिलाफ एक जनसभा का आयोजन कर रही है। ऐसा आयोजकों ने गुरुवार को पत्रकार परिषद लेकर पत्रकारों को जानकारी दी। सुरू करतो ईश्वराच्या नावाने, जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे। आज आपण बघत असाल की 23 मे संध्याकाळी 7 वाजता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या विद्यमाने व जळगाव वक्फ कोऑर्डिनेशन कमिटी व वक्फ बचाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या या ठिकाणी एका जनजागृती जाहीर सभेचं आयोजन ईदगाह मैदानावर करण्यात आलेले असून त्यासाठी आम्हाला या ठिकाणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते डॉक्टर सय्यद कासिम इलाही साहेब, तसेच इलियास साहेब, तसेच अकोल्याचे मुफ्ती अशफाक आणि मालेगावचे आमचे मौलाना अथर अशरफी यांचे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून त्यांचं हे लाभत आहेत। आणि उद्या ते या ठिकाणी वक्फच्या बाबतीत आम्हाला प्रत्यक्षपणे जनताच्या पुढे कशा प्रकारे आपल्याला लढा द्यायचा आहे ते या ठिकाणी येऊन आम्हाला नमूद करणारे सांगणार आहेत। तरी जास्तीत जास्त संख्येने सर्व लोकांनी, सर्व समाजाच्या लोकांनी या ईदगाह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता उपस्थिती द्यावी असे आम्ही संयुक्त विद्यमाने आपणास या ठिकाणी विनंती करत आहोत। धन्यवाद। फारुख शेख। आजच्या या पत्रकार परिषदेद्वारे आपल्या मार्फत आम्ही सर्व आपल्या जळगाव जिल्ह्यातील विशेषतः मुस्लिम आणि आपल्या संविधानप्रेमी लोकांच्या समोर आपण आमची भूमिका मांडित आहोत। उद्या 23 तारखेला शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता ते पावणे 10 वाजेपर्यंत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते आदरणीय डॉक्टर कासमी इलियास रसूल यांची अध्यक्षतेखाली या मैदानामध्ये एक जाहीर सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये आणि जळगाव शहरामध्ये लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने लोक इथे येणार आहे। पावसाळ्यामुळे लोकांमध्ये असा उत्साह आहे की कोणीही आमचा बांधू इथे छत्री आणणार नाही आणि कितीही पाऊस आला तरीसुद्धा ही सभा इथे होणारच आहे। आपल्याद्वारे आम्ही विनंती करू इच्छितो की भारत सरकारने जो नवीन कायदा मोदी सरकारने पारित केला तो अतिशय आपल्या संविधानाच्या विरोधी आहे, मुस्लिम वक्फ बोर्डाच्या विरोधी आहे, आमच्या हक्कावर गदा आणणारा आहे आणि याची जनजागृती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मार्फत आमच्या 2 कमिट्या जळगावमध्ये काम करत होत्या, परंतु असे मोठे कार्यक्रम आम्ही एकत्र घेतोय आणि म्हणून भारतामध्ये या सरकारला अपयश आला। हिंदू मुस्लिम ते करू शकले नाही, कारण 25 लोक आमचे राज्यसभेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये आहे, परंतु आमचे हिंदू बांधवांनी, विरोधी पक्षाचे आमचे नेत्यांनी ज्या पद्धतीने या सरकारला आडे हाती घेतला ते कधी समाज विसरणार नाही। म्हणून उद्याच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्यामार्फत विनंती करतो सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने ते यावा आणि काय या बाबतीत आपल्याला माहिती हवी असेल तर तिथे आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। इस सभा में ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के प्रवक्ता डॉक्टर कासिम रसूल इलियास, दारुल कज़ा महाराष्ट्र राज्य के बोर्ड सदस्य मुफ्ती अशफाक और मालेगांव सुन्नी अशरफ अकेडमी के प्रमुख अतहर हुसैन अशरफी मार्गदर्शन देंगे। आयोजकों ने जिले भर के लोगों से समय पर यानी शाम 7 बजे ईदगाह मैदान में मगरिब की नमाज अदा करने के बाद उपस्थित रहने की अपील की है, ताकि कार्यक्रम रात 9:45 बजे तक संपन्न हो। जलगांव ईदगाह मैदान पर होने वाली जनसभा की तैयारियां तकरीबन पूरी हो चुकी है। आयोजक अंतिम तैयारियों में जुटे हुए हैं ताकि कार्यक्रम सुचारू रूप से संपन्न हो सके। ज़की अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव।